ज्ञानराधा बँक का बुडाली? नमस्कार मंडळी, मी सुनील. आपण पाहत आहात सुनील न्यूज. ज्ञानराधा बँक का बुडाली? ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांची ठेवी परत मिळण्याची माहिती ही 21 मे रोजी मिळणार आहे, असे सुरेश कुटे यांनी सांगितले होते. परंतु जेव्हा हजारो ठेवीदार हे ज्ञानराधा बँकेच्या शाखासमोर गेले आणि 21 मे रोजी त्यांनी शाखासमोर गर्दी केली, परंतु त्यांच्या हाती ही निराशाच लागली आहे. कारण की 21 मे रोजी त्यांना त्यांच्या ठेवी परत मिळणार आहेत अशी माहिती मिळाली होती. परंतु ही माहिती खोटी ठरली आणि हजारो ठेवीदारांच्या पदरात ही निराशा पडली. तर चला बघून घेऊया आपण ज्ञानराधा बँक ही का बुडाली. सुरेश कुटे यांनी गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये जी केलेली कठोर मेहनत आणि त्यांनी तयार केलेली द कुटे ग्रुप इंडस्ट्रीज म्हणजेच तिरुमाला आणि कुटे ग्रुप ह्या दोन महत्त्वाच्या बिझनेसमध्ये त्यांचा मूलभूत पाया असणारी आणि त्यांना पैसा पुरवणारी बँक ही त्यांची ज्ञानराधा बँक होती. परंतु जेव्हा तिरुमाला व द कुटे ग्रुप यांच्यावर IT रेट पडतो आणि त्यामध्ये त्यांचा सगळा मालमत्ता ही IT ग्रुपच्या तपासाखाली येते आणि हे सर्व होत असताना त्यांच्या बँकेवर होणारे परिणाम, त्यांचे पास असणारे सर्व व्यवहार ठप्प होतात. ही माहिती जशी लोकांना मिळते, लोकांची धाव ही ज्ञानराधा बँकेची आपल्या स्वतःच्या ठेवी परत मिळण्यासाठी होते. परंतु त्यांना त्यांच्या ठेवी ही परत मिळत नाही, कारण की त्यामध्ये IT म्हणजे इन्कम टॅक्स त्यांच्यावर त्यांच्या ज्ञानराधा बँकेवर पडणारी रेट ती म्हणजे IT डिपार्टमेंट यांची रेट, त्यामुळे तेथील लोकांचे पैशाचे व्यवहार हे ठप्प होतात आणि दुसरी म्हणजे ठेवीदारांना पैसे परत करण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही मार्ग उपलब्ध राहत नाही. तर आपण पाहू शकता ज्ञानराधा बँक ही कशामुळे बुडाली याचे उत्तर आपण भाग 2 मध्ये तुम्हाला सर्वांना देणार आहोत. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.